नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा हा ब्लाऊजचा पीस माझ्याकडे आलेला आहे शिवायला. तर एकदम मस्त दिसतो, कलर पण छान आहे ब्लाऊजचा. आणि ही जी हा जो पार्ट आहे ना, तर तो फ्रंट साईडचा आहे, म्हणजे पुढच्या भागाचा आहे. पण त्या ताईला हे पुढे नको आहे, या कापडचा त्यांनी बॅक साईड करायची सांगितली, मागचा भाग करायचा सांगितलं आहे. तर छान आहे ना, मला तर खूपच आवडला. मी पूर्ण कटिंग केली या ब्लाऊजची तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. तर हे बघा, याच्यावरती ही जी डिझाईन केली ना ही, तर ही कशी वाटते, एकदम काचाच्या पाईपसारखी वाटते. छोटे छोटे पाईप असतात पा, काचाचे मणी, तर अशीच वाटत होती सेम. मी कटिंग करून ठेवली आणि आज बघा इथे शिवायला घेतलं आहे. आणि बघा बाईला अस्तर पण अटॅच करून ठेवलं इथे. आणि दिसते का तुम्हाला, काही काही याची मी काढले सुद्धा, तरी माझ्या लक्षात आलं नाही की बघा, दाखवते मी तुम्हाला. काढले हे बघा, एकदम काचासारखे वाटत आहेत ते, असं लक्षात सुद्धा येत नाही. तर एवढे काढले मी, इकडच्या साईडचे पण काढले. मला असं वाटत होतं की ते काचच आहेत त्याला, पण ते काच नसून हे बघा जे दिसतंय ना, एकदम सेम काचासारखेच वाटत आहेत ते. मला वाटलं सुई मोडेल याच्या भीतीने मी ते काढत होती, तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 7:30 वाजले. तर मी त्याला बाहेर नेऊन, म्हणजे काल सकाळीच मी बाहेर नेऊन पाहिलं होतं उजेडात. तर ते एकदम जो कडक, एकदम असा कडक जो हे येतो ना, कडक काहीतरी आहे, त्याच्यापासून बनवलेला आहे. एवढं कटिंग करून सुद्धा शिवायला घेतलं, तोपर्यंतही माझ्या लक्षात बसलं नव्हतं ही काच आहे की काही आहे. मला असं वाटत होतं की कडक आहे तर काचच आहे. तर असं झालं माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत असं होतं का? तर बघा मैत्रिणींनो, संक्रांत आली आहे जवळ आणि कामाचा लोड खूप वाढला आहे. तर मी ब्लाऊज कसा शिवला दाखवते. पुढच्या साईडला कटोरी ब्लाऊज आहे, गोलगडा आहे, 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर कसा शिवला मी ब्लाऊज, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.